तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आता आपण आलो वरी शिडी ठेवायला, कारण त्या दिवशी टाकी धुतली तेव्हा ती शिडी खाली नेली होती. आता बघा पाऊस यायला लागलाय परत. काल आपण झाड पण लावले, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि वर सोलर पॅनलचं पण काम झालेलं आहे, ते पण दाखवतो आम्ही तुम्हाला. एकदा ही सीडी वर नेऊ, अजून एक सीडी आहे ती पण आणायची वर मला. आणि आपली जी आहे ना ती बघा एक सीडी खालची तिला पण खाली न्यायचं, पण आता जोरात पाऊस आलेला आहे परत. आता सकाळचं नव्हतं तसं वातावरण, आता अचानक झालं. त्या एकदा सीडी वर ठेवून तुम्हाला सोलर पॅनलचं काम झालेलं ते पण दाखवतो. तर आपण इथं सोलर पॅनल वर बसून घेतलेलं बस साईड सोलर पॅनलच खाली उभे, कारण पाऊस यायला लागला. आपल्याला खाली अजून एक सीडी ती पण आणायची. आणि पाऊस होतं ना तर आपल्याला खाली जाऊन अजून एक सीडी आणायची. जी आपली सीडी नाही ती पण खाली नाही ठेवायची, वगैरे इथे लावली. आणि सामान पण साफ करायचे, या साईडला ठेवायचे. एकदा ती तिथंच होतं आधी, पण आता त्यांनी काल रात्री इथं ठेवलेले. काल रात्री म्हणजे काल दुपारी, काल म्हणजे 2 दिवस झालं तसं. पण मी आज व्हिडिओ घेते, आज ब्लॉग चालू केला. कारण एक काल झाड आणायला गेलं त्यामुळे काय टाइमच भेटला नाही. आणि तुम्हाला थोड्या वेळाने झाडं पण कोणते कोणते आणले ते पण दाखवतो. एकदा तुम्हाला एक युनिक झाड दाखवतो. हे बघा, तुम्हाला कळालं असेल तर मला नक्की सांग काय. तसं मी शेवटीला सांगेन कोणतं झाड आहे ते. तुम्हाला जर कळालं तर मला नक्की सांग कोणतं झाड आहे ते. तर आपण जाता जाता आता ही सीडी पण खाली घेऊन जाऊ. कारण परत अशीच एक सीडी जी सोलर पॅनल सोबत भेटलेली आपल्याला. ती सोलर पॅनल सोबत भेटलेली, कारण ती साफ करायला आपल्याला ती सीडी लागेल. त्यासाठी एक सीडी खाली घेऊन जाऊ. आपली जी सीडी आहे ना ती पण आणली बघू. तर नमस्कार मित्रांनो, आपला ब्लॉग तिसऱ्या दिवशी चालू होते, कारण 2 दिवस आजारी असल्यामुळं काय ब्लॉग टाकताच नाही आला. तर आता आज आपलं जे कॅपराऊंडचे जे नाव टाकायचे ना कॉलेजचे, ते पण टाकायला जायचे. पण आता जरा पाऊस येतोय असं नाही, आता तर ऊन पडले तर पण पाऊस येतोय. तर अचानक पाऊस चालू झाला तर आज नाही 3 दिवस आहेत त्याला तसे. पण आपण आजच टाकून घेऊ, कारण नंतर काय टेन्शन नको. एकदा थोड्या कॉलेजची लिस्ट पण काढलेली, आणि जे काय टाकायचे ते पण कॉलेज टाकून घ्यायचं. एकदा थोड्या आता जेवण झालंय बघा, मम्मी काय झोपली. राडा पण चालेल तिनं. देवपूजा सुद्धा झालेली आहे आपली. आता थोड्या पिक्चर बघत बसलो होतो मी थोड्या खंबीरराव मोहित. बघा त्या दिवशी इथं कपडे टाकले होते आपले, आज कुठं टाकले. नुसते कपडे गेले त्याला. आपण आता मूवी बघत बसलो ते खंबीरराव मोहिते म्हणून. ते थोड्या जात पाऊस अचानक चालू झाला परत. आता पाऊस थांबल्यानंतर नाही का आपण एकदा एक काम करू की एकदा कॉलेज फॉर्म भरून येऊ. जे कॉलेज टाकायचे ते पण सगळे टाकून येऊ. आणि शर्ट कसं दिसतं ते पण सांगायचं. क्वालिटी दिसते का? भारी दिसतंय माहिती मला. एकदा पाऊस थांबला ना मग आपण कॉलेज टाकायला जाऊ. घरून पण टाकता येते, पण जरा तिकडून जाऊन टाकून आलो ना जरा बरं पडतं. म्हणजे काही टेन्शन न राहायचं, इकडून तिकडून टाकलं पाहिजे. तुम्हाला आपण जे झाड घेतलेलं ते पण दाखवलं नाही होतं काल. आपल्याला त्या दिवशी दाखवलं न्यायचं होतं, म्हणजे आदल्या दिवशी मी ज्या दिवशी ब्लॉग चालू केला ना पहिला त्या दिवशी न्यायचं होतं. पण त्या दिवशी जरा मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी त्यावेळेस काय नेतच नाही आलं मला. तर आज आपण जे वरचे झाड लावलेलं ना ते पण तुम्हाला दाखवायला नेतो. आता 4-5 वाजता एकदा पाणी मारायला जायचं ना आपल्याला, त्यावेळेस तुम्हाला ते झाड दाखवायला नेतो. तर आता पाऊस पण थांबलेला आहे. आणि आपण आता ते कॅपराऊंडचे जे मेरिट आपल्या येणले ना कॉलेजची लिस्ट ते टाकायला चाललंय. एकदा तिथं जाऊ आणि ते कॉलेजची लिस्ट टाकून घेऊ. तर आता जस्ट आलेलो मी घरी, आणि आपल्याला जे फॉर्म भरायचं आहे ना ते 6 वाजता आहे म्हणले, कारण जे जरा शांततेत फॉर्म भरायला लागतो. म्हणून आपण परत 6 वाजता जाऊ. आणि आपले जे पाईप ठेवलेले नाही तर ते पण आपल्याला जे हे आणलेलं आहे का कापड आणलेलं आहे ते मागच्या ग्रिलला काय लावून घ्यायचंय. आणि आता तुम्हाला जे झाड आणलेले आहेत आपण ते दाखवायला नाही तर चला 2 मिनिटं तुम्हाला वर. आता मी आलेलो टेरेसवर, आणि हवंय हे पहिलं झाड लिंबा झाड आहे, आणि हे दुसरं झाड गुलाबाचं. गुलाब त्याला इथं पण एक, आणि अजून 5-6 कळ्या पडल्यात त्याला. परत हे एक झाड कशाचं आहे का आकांक्षा?
आमच्या येड्या आकांक्षाला माहितच नाही कशाचं झाड आहे. मला माहित नाही. हे आपल्या मुतखड्यासाठी. मुतखड्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात आकांक्षा? मुतखड्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? किडनी स्टोन. ओके, आमच्या आकांक्षा शिकली आता. किडनी स्टोन जर झाला असेल तर हे झाड लागतं त्यासाठी. म्हणजे त्या पान कसं खायचं मम्मी त्या किडनी स्टोनचं? काय किडनी स्टोन ते यासाठी नाही मुळ रसासाठी नाही. हा बा, डायरेक्ट चावायचं असतं हे झाड. म्हणजे डायरेक्ट याचं पान काढून चावायचं असतं. हे एक झाड आंब्याचं झाड आहे. हे फक्त 5 ते 6 फूट वर जातं. हे एक झाड, याला सीझन मध्ये आंबे असतात. आणि हे एक झाड. मम्मी हे झाड कशाच आहे का? थांब बाई, मग मम्मी सांगा ना आपल्याला कशाचं झाड. तुमची मम्मी पण आली आहे सांगाल मला. तर हे स्टार फळ आहे, म्हणजे स्टार फ्रूट. त्याचं झाड आहे. ते फक्त कशासाठी वापरते? कशाला? शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हे झाड आहे. आणि एक झाड इथं अजून एक आहे. हे कशाचं आहे मम्मी? हे जास्वंदीचं झाड आहे. मग कशाचं? ही संत्री खाऊन आम्हाला मंत्री व्हायचं आता. हे संत्री झाड इथं एक आहे. अजून झाड कुठे आहे मम्मी? परत हा तुम्हाला एक गुलाब दाखवत ना मम्मी. हे बघा गुलाब. हे कसं आहे? गुलाब ब्लू अँड ब्लॅक, येलो अँड ब्लॅक कलरचं ते एक झाड आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं की हे झाड आहे. आणि अजून एक हे कशाचं आहे मम्मी? हे पेरू झाड आहे की. आणि थांबा तुम्हाला दुसरं पण इकडं पण झाड आहे. तो डायमंड, रेड डायमंड आहे ते वाला आत्ताच दाखवलेला ना. हा वाला रेड डायमंड आहे. हो कशासाठी? म्हणजे बाहेरून पण लाल आणि आतून पण लाल असं असणार आहे. दुसरं झाड बघा, हे पेरू झाड आहे हे वालं. आणि बघा हे ओरिजिनल गुलाब हे वाले पण. हे आवळ्याचं झाड आहे. आणि थांबा मला आपल्या इथं वर मिरच्या पण. हे सीझन नसणार आंबा आहे. म्हणजे काय 12 महिने त्याला आंबे असणार. हा वाला आंबा. कुणाला पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा. एक थांबणं जरा संपर्क करा मग कधी नाही. कुणाला आंबे पाहिजे असते आम्हाला संपर्क करा. संपर्क नंबर शेवटी सांगतो. आणि हा एक मोगऱ्याचं झाड पण लावलेलं आहे आपण. तर एवढे सारे झाड लावलेले. आणि मिरच्याचं पण झाड लावलेले आहेत वर आपण. आणि हे कशाचं आहे सांगा मला? शोचं झाड आहे. तुम्हाला तेवढं माहित नाही. आणि हे पण लावलेलं आहे. ग्रीनरी झाड आहे फक्त इथं. नात ॲलोवेरा लावलेलं आहे. ते झाकून गेला, लाज वाटते त्याला जर व्यस्त दाखवायचं. कारण हे सगळे त्याला तोडून नेतात. आणि तुम्हाला अजून एक झाड दाखवत थांबा. ह्याला डायरेक्ट फळं सुकलेत. कशाचं आहे? मोसंबीचं ना. ह्या काय मोसंबीचं झाड आहे की. संत्री या साईडला आहे. संत्रीला अजून काहीच नाही आलं. हे कशाचं आहे? हे संत्री आहे ना. एवढे साईड झाड लावलेत आपण एकदा वर. हा दाखवलं ना. हे पण एवढे सारे झाड लावलेले. ते सगळं सांभाळायचे आपल्या मम्मी जबाबदारी. येतं बघा आम्ही टकलच करून टाकलं सगळं. कारण त्याला पाण्याच नीट नव्हती येत. आता या झाडांना पाणी मारून घेऊ. काय झालं तसे का बघा. या झाडांना पाणी मारून घेऊ. वरचे जे लाकडं ठेवलेले आपण ते पण नीट करायचं. एकदा ते नीट करून घेऊ. आणि त्यानंतर आपण फॉर्म भरायला जाऊ. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आपला ब्लॉग चौथ्या दिवशी चालू होतोय आता. एकच ब्लॉग 4 दिवस चाललाय. कारण काल रात्री आपलं फॉर्म बिन भरून झालं. काल रात्री ते कॉलेज बिलेज सगळे टाकून आले. आणि सर्व काही टाकून आल्यामुळे रात्री खूप उशीर झाला. आणि जेवण ते करणं पण लय उशीर झाला. तर आता आपली देवपूजा ते सर्व काही झालेलं आहे. आणि आता फायनली वेळ झालेली आहे ब्लॉग इन करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा. आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू अँड टेक केअर. चला 4 दिवसांनी ब्लॉग इन झाला फायनली.